मित्रांनो, आपल्या भारत देशापुढील मुख्य आव्हानांचा विचार करायचा झाला तर त्यामध्ये भारतामध्ये बांगलादेश या देशामधून होणारी बेकायदेशीर घुसखोरी ही अत्यंत मोठी अशा स्वरूपाची समस्या आहे. भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानची बॉर्डर ही सुमारे 4096 किलोमीटरची आहे, जी नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक राहिलेली आहे. परंतु सध्या अशी एक बातमी येत आहे ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार आता घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवरील नद्यांमध्ये विषारी साप आणि मगरी सोडण्याचा विचार सुरू आहे. ही केवळ अफवा आहे की भारताची नवी सुरक्षा रणनीती? हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचे ऐतिहासिक संदर्भ, तांत्रिक बाजू आणि भविष्यातील परिणामांचे सखोल विश्लेषण करणार आहोत. एप्रिल 2026च्या ताज्या अहवालानुसार सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच BSFने आपल्या क्षेत्रीय युनिट्सना एका विशेष प्रस्तावावर काम करण्यास सांगितले आहे. भारत बांगलादेश सीमेवरील साधारण 175 किलोमीटरचा भाग असा आहे जो नद्या आणि दलदलीने व्यापलेला आहे. अशा ठिकाणी लोखंडी कुंपण घालणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. या ठिकाणी कुंपण जरी घातले तरी वारंवार येणारे पूर, त्याचसोबत लोखंडाला लागणारा गंज याच्यामुळे ते त्या ठिकाणी टिकत नाहीत. याच गॅप्सचा फायदा घेऊन घुसखोर, सोन्याचे तस्कर आणि मानवी तस्कर भारतात प्रवेश करतात. यावर उपाय म्हणून या नद्यांमध्ये मगरी किंवा विषारी साप सोडण्याचा प्रस्ताव BSFच्या विचाराधीन आहे. ऐतिहासिक संदर्भ. तुम्हाला वाटेल की हा विचार नवा आहे, पण भारताचा इतिहास पाहिला तर हे खूप जुने तंत्रज्ञान आहे. किल्ल्यांची सुरक्षा. महाराष्ट्रातील जंजिरा किंवा देवगिरी यासारख्या किल्ल्यांच्या भोवती असलेल्या खंदकांमध्ये शत्रूला रोखण्यासाठी मगरी व इतर प्राणी पाळले जात असत. नैसर्गिक अडथळे. राजे महाराजे आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी हिंस्र प्राण्यांचा नॅचरल बॅरियर म्हणून वापर करायचे. आज 21व्या शतकात भारतात पुन्हा एकदा याच प्राचीन पण प्रभावी पद्धतीचा विचार पुन्हा सुरू आहे. तांत्रिक आव्हाने. जर आपण आकडेवारीवरती जर नजर टाकली तर गेल्या 10 वर्षात 7000हून अधिक घुसखोरीच्या घटना घडलेल्या आहेत. लक्षात घ्या, या घटना अशा आहेत की ज्यांची नोंद झालेली आहे. अशाही इतर अनेक घटना असतील की ज्यांची नोंद देखील झालेली नाही. नद्यांच्या भागात वारंवार कुंपण गंजते किंवा पुरामुळे वाहून जाते. त्यामुळे अशा स्वरूपात या ठिकाणी कुंपण करण्यामध्ये काही गंभीर आव्हाने आहेत. त्याचसोबत साप व मगरी हे प्राणी कोणाचेही ऐकत नाहीत. ते भारतीय हद्दीतून बांगलादेशात किंवा इतर लोकवस्तीत देखील शिरू शकतात. सोबतच पुराच्या वेळी हे प्राणी सीमेच्या बाहेर वाहून गेल्यास ही रणनीती अपयशी ठरू शकते. त्याचबरोबर या नद्यांमध्ये जे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका देखील यामुळे वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर या निर्णयावर टीका होऊ शकते. घुसखोरांना पकडणे हा उद्देश कितीही चांगला जरी असला तरी त्यांना प्राण्यांच्या तोंडी देणे हे मानवाधिकारांच्या विरोधात मानले जाऊ शकते. पर्यावरण. अचानक मोठ्या मगरी सोडल्यास तिथल्या स्थानिक परिसंस्थेचे म्हणजेच लोकल इकोसिस्टीमचे संतुलन बिघडू शकते आणि याचा निगेटिव्ह परिणाम देखील होऊ शकतो. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारत पाक सीमेवरील देखील खाडी भागांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र BSFने स्पष्ट केले आहे की हे केवळ एक पर्याय म्हणून तपासले जात आहे. मुख्य सुरक्षा ही हायटेक सेन्सर्स आणि ड्रोनवरच आधारित असेल. मगर आणि साप सोडण्याचा पर्याय हा वर करणे सोपा जरी वाटत असला तरी तो इतका सोपा देखील नाही. एवढ्या मगर किंवा साप आणायचे कुठून, त्यांच्या वाहतुकीचा खर्च, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च या गोष्टीचा विचार देखील सरकारला करावा लागणार आहे. तसेच सध्या आपण नेहमीच बातम्या पाहतो की हे जे काही इल्लीगल इमिग्रंट्स म्हणजेच बेकायदेशीर इतर देशांचे नागरिक भारतामध्ये घुसखोर म्हणून आलेले आहेत, त्यांच्याजवळ भारताचे बरेचसे डॉक्युमेंट वगैरे सापडतात. होणाऱ्या बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये ह्या लोकांचा सहभाग असतो. त्यामुळे हे बेकायदेशीर घुसखोर लवकरात लवकर पकडून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवणे यावरती सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मित्रांनो, घुसखोरी रोखण्यासाठी बायोलॉजिकल बॅरियरचा हा विचार धाडसी जरी असला तरी तितकाच गुंतागुंतीचा आहे. तुम्हाला काय वाटते? सुरक्षेसाठी प्राण्यांचा असा वापर करणे योग्य आहे का, की आपण केवळ आधुनिक तंत्रज्ञानावरच भर दिला पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.